नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र म्हणजेच बालमानसशास्त्र, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र याच्यामधला एक छोटासा घटक पाहणार आहोत. म्हणजे एक शॉर्टमध्ये आपण नोट्स पाहणार आहोत. पूर्ण चॅप्टरच्या नोट्स तर आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. आता सर्वप्रथम तुम्हाला हे जे चित्र दिसत असेल तर हे आपण जे काही नोट्स दुसऱ्यावरती काढलेले आहे त्याचं हे पहिलं फ्रंट पेज आहे. पॅटर्न कोणताही नोट्स फक्त ह्याच टिप्स फॉर टीईटी द्वारा संचलित सेकंड एडिशन हे तुम्हाला दिसत असेल. इथं शिक्षक पात्रता परीक्षा संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र नोट्स हे आपलं जे काही नोट्स आहेत त्याचं हे फ्रंट पेज आहे. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना मागे सारतो हा आपला स्लोगन आहे. महाराष्ट्रातील एकमेव अद्वितीय अद्ययावत अभ्यासक्रमानुसार परिपूर्ण अशा नोट्स आहेत. आता याच्यामध्ये ह्या नोट्समध्ये जवळजवळ आपल्याला 28 चॅप्टर पाहायला भेटतात. भाग 1 मध्ये अनुक्रमणिका आहे, त्याच्यामध्ये अध्ययन अध्यापनाच्या मानसशास्त्र आहे हा भाग 1 आहे, त्याच्यामध्ये 12 चॅप्टर आहेत. आणि भाग 2 मध्ये इतर मानसशास्त्र आहे. असे टोटल याच्यामध्ये बाकीचे असे टोटल म्हणून 28 चॅप्टर आहेत. 324 पेजचं हे आपलं नोट्स आहेत, एकदम डिटेलमध्ये आहे. पहिला चॅप्टर अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र ह्याच्यामधला आपण तर काय पाहणार नाही आहे. जो काही दुसरा चॅप्टर आहे त्या दुसऱ्या चॅप्टरमधला आपण अतिशय महत्त्वपूर्ण घटक पाहणार आहोत. आता थोडंसं आपण स्किप करू, हे जास्तच वर गेलेलं आहे. 20 क्रमांक पेजवर आहे, त्याच्यावरला आपण एक घटक पाहणार आहोत. म्हणजे तो कुठला आहे, अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितपणे शांतपणे समजून घेऊ. आता जे पहिले एडिशन होतं आपलं त्याच्यामध्ये आपले किती होते माहिती आहे का, जवळजवळ 13 पॉईंट होते. आता आजच्या हे ज्या काही नवीन नोट्स आहेत आपल्या आहेत हे पहा. दुसरं टॉपिक अध्ययन प्रक्रिया स्वरूप उपपत्ती. आता याच्यामध्ये अध्ययनाच्या व्याख्या वगैरे आहेत, शिक्षण आणि अध्ययन यांच्यातील फरकसुद्धा आहे. पण आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्य. आता जो काही आपलं फर्स्ट एडिशन होतं त्याच्यामध्ये अध्ययन प्रक्रियेचे जे काही ठळक वैशिष्ट्य दिले होते त्या फर्स्ट एडिशनमध्ये फक्त 13 ठळक वैशिष्ट्य होते. पण हे जे काही आपण नवीन एडिशन आणलेलं आहे याच्यामध्ये टोटल किती वैशिष्ट्य आहेत तर टोटल आपल्याला 26 वैशिष्ट्ये पाहायला भेटतात. म्हणजे याच्यामध्ये आपण तब्बल 13 वैशिष्ट्य हे आणखीन एक्स्ट्रा इन्क्लूड केलेले आहेत, जे की परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. बदलत्या अभ्यासक्रमानुसार आपण नोट्स अद्ययावत केलेले आहेत. आता अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य म्हणल्यानंतर पहिलं अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, अध्ययन हे सहेतुक असते व उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. अतिशय महत्त्वाचं आहे, अध्ययन हे सहेतुक असते, उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. आता हे परीक्षेला विचारलं होतं, पण परीक्षेला कसं विचारलं होतं माहिती आहे का, अध्ययन हे सहेतुक असते, उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवते. आता इथं जो काही नाही आहे ना, ह्या नाहीच्या ठिकाणी परीक्षेमध्ये असते दिलं. म्हणजे कसं, अध्ययन हे सहेतुक असते, उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवते किंवा उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत असते असं दिलं होतं. तर ते विधान चुकीचं ठरलं होतं. आणि नंतरच्या एका परीक्षेमध्ये काय दिलं माहिती आहे का, अध्ययन हे सहेतुक नसते आणि उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही असं दिलं. तर ते सुद्धा विधान चुकीचं ठरत होतं. मग आता इथं विधान काय असायला पाहिजे माहिती आहे का, एकदम विधान ॲक्युरेट कुठलं, अध्ययन हे सहेतुक असते, उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम शेवटी मी टिप म्हणून दिलेली आहे. ती टिप का दिलेली आहे नंतर लक्षात येईल, मी सांगतो तुम्हाला. आता पुढलं विधान आहे, अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते. पहिलं विधान काय, अध्ययन हे सहेतुक असते, अध्ययन उद्दिष्टाशिवाय संभवत नाही. म्हणजे आपल्यासमोर जर एखादं उद्दिष्टच नसेल तर मग अध्ययन संभवतं का, अजिबात नाही. समजा तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क घ्यायचे आहेत, परीक्षेमध्ये चांगले मार्क घेणं हे आपलं उद्दिष्ट आहे. मग चांगले मार्क घ्यायचेत म्हणूनच आपण चांगलं अध्ययन करतो हे आहे. म्हणजे उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. उदाहरणासहित सांगितलेलं आहे. आता अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते. म्हणजे अध्ययन जर करायचं असेल त्याला कृती आवश्यक असते. आपण काही कृतीच केले नाही तर अध्ययन घडणार आहे का, तर अजिबात नाही. समजलं. चला पुढं. अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. आपण मरेपर्यंत अध्ययन चालत असता. आपण व्यक्ती
जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच्या पावलोपावली हे शिकत असतो, रोज नवीन काहीतरी शिकत असतो. आत्ता काहीतरी नवीन शिकलं आहे, थोड्या वेळा काहीतरी शिकतो, 1 मिनिटानंतर नवीन काहीतरी शिकतो. म्हणजे जन्मल्यापासून व्यक्ती ही मरेपर्यंत नवीन काहीतरी शिकत असते. म्हणूनच म्हणजे शिकत असते म्हणजेच अध्ययन म्हणजे शिकणे. समजलं का? नाहीतर उगा अध्ययन वेगळं शिकणे वेगळं नाही. अध्ययन म्हणजे शिकणे असं आहे. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. आता हे सगळे विधान परीक्षेला आलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं जास्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. अध्ययन प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकविणारचा असतो. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे ही समजून सांगत असतानाच पुढलं विधान मी ऑलरेडी समजून सांगितलेलं असते. व्यक्ती म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत अध्ययन करत असतो, म्हणजे प्रत्येक क्षणाला नवीन नवीन काहीतरी शिकत असतो, सातत्याने शिकत असतो, तेच आहे. चला पुढे जाऊ. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. आता परीक्षेमध्ये मागच्या परीक्षेमध्ये काय विचारलं होतं माहिती आहे का? मागच्या म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंतच्या परीक्षेमध्ये बरेचसे उदाहरणं आलेले आहेत. तर अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे बदल होतात, अपेक्षित बदल होतात. तर परीक्षेत काय दिलं तर अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अनपेक्षित बदल होतात असं दिलं, तर ते विधान चुकीचं ठरलं. 6वं ओळू आपण. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करतो. असं आहे का हो कोणता एक प्राणी आहे तो फक्त जगतोय? नाही. कुणीही असो, कुठलाही व्यक्ती असो, मनुष्य प्राणी असो किंवा प्राणी असो, तो कुठल्याही असो, तो समजा दिव्यांग जरी असला तरीसुद्धा तो व्यक्ती किंवा एखादा प्राणी जरी असला तर तो जगत असतो आणि जगत असताना अध्ययन करत असतो. म्हणजे प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. आता म्हणजे दिव्यांग आहे ती व्यक्ती जगत नाही का? जगत असते. दिव्यांग जरी असली किंवा मतिमंद जरी असली, गतिमंद जरी असली तरीसुद्धा ती व्यक्ती जगत असते. आणि जगत असताना त्या छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी शिकत असते. हो, त्या छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा ती व्यक्ती अध्ययन करत असते. समजलं का? आणि आता समजा प्राणी आहे कुठला, तो प्राणीसुद्धा अध्ययन, त्याला बोलता येत नाही. बोलता जरी येत नसलं तरी आपण सांगितलेलं कळत असतं. पाळीव प्राणी घ्या, कुत्रे घ्या, मांजरं घ्या, आपण त्यांना सांगतो, उठ म्हणलं की उठतं, बस म्हणलं की बसतं, खाऊ नको म्हणलं की खातं, आत्ता खा मग खा, असं सगळं जसं सांगाल तसं ऐकतो. म्हणजे आणि तो जगतच असतो. म्हणजे प्रत्येक प्राणी हे जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते, हे एकदम बरोबर आहे. आता समजा कुणाला कमी समजतं, कुणाला जास्त समजतं, कुणाला किती जरी सांगितलं तर समजत नसतं, त्याच्यातलं थोडंफार समजत असतं. प्रत्येकाचं अध्ययन सारखं आहे का? तर अजिबात नाही. हाताचे बोटं 5 सारखे आहेत का? नाही. प्रत्येक व्यक्तीसारखा आहे का? प्रत्येक व्यक्तीचा रंग सारखा आहे का? प्रत्येक व्यक्तीचे विचार सारखे आहेत का? नाही. सगळं वेगवेगळं आहेत. त्या तसंच प्रत्येक व्यक्तीचे किंवा प्रत्येक प्राण्याचे हे अध्ययन सारखे नसते. परीक्षेमध्ये अध्ययन सारखे असते असं सुद्धा देतात. चला पुढं. अध्ययनात सरावाला खूप महत्त्व आहे. सरावाने अध्ययन सुधारते, हे 100% बरोबर आहे. अध्ययन चांगलं व्हायचं असेल तर त्याला सराव आवश्यक असतो. सरावाने अध्ययन सुधारतं. म्हणजे आपण गणिताचा सराव करतो, गणित येत नसेल त्याचा परत सराव करतो, मग गणितामध्ये परफेक्ट होऊन जातो. म्हणजेच अध्ययनात सरावाला खूप महत्त्व आहे. सरावाने अध्ययन सुधारते. प्रत्येक जे ठळक वैशिष्ट्य आहे त्या प्रत्येक ठळक वैशिष्ट्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय, समजून सांगतोय. कारण हे खूप विधानं महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये खूप बदल करून सांगतात. पुढलं घेऊ. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते. हे आहे पहा. तुम्ही जर आज अभ्यास केला आणि उद्या त्याचं रिव्हिजन नाही केलं तर आज जेवढं पाठ केलं ते उद्या त्याचं 50% आठवतं, त्याच्यानंतर 25% राहतं, मग विसरत जातं. म्हणजे आपण जर अध्ययन आज केलं आणि उद्या नाही वाचलं तर ते विसरून जातं. एकदा वाचून तसं सोडून दिलं की विसरून जातं. काही अलौकिक व्यक्तिमत्व असतात, अलौकिक बुद्धिमत्तेचे असतात, त्यांना एकदा वाचलं तर मरेपर्यंत विसरत नसतं. पण सर्वसामान्यांना सराव करावाच लागतो. म्हणजे दीर्घकाळ जर सराव नाही केला तर ते विस्मरण होतं. पुढलं आहे. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे हे रवंत करण्यासारखी प्रक्रिया आहे. अध्ययन हे हळूहळू घडते, एकदमच घडत नाही. समजलं? चला पुढं. अध्ययन
अध्ययनामुळे आकलन होते. अध्ययनामुळे आकलन होते, बरोबर आहे. चला, अध्ययनाने एका ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होतो. म्हणजे हे धनसंक्रमणाचं उदाहरण आहे. म्हणजे समजा आपलं एकदा अध्ययन केलं तर त्याचा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो का? तर होतो. चला, अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते. हे परीक्षेत आलतं. काय होतं? अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होत नाही असं होतं, पण अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते. आता हे जे वरचे 13 उदाहरणं होते म्हणजे ठळक वैशिष्ट्य होते, हे पूर्वीच्या नोट्समध्ये सुद्धा होते, ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत. आता हेतून जे पुढले जे काही 13 वैशिष्ट्य आहेत हे आपण नवीन ॲड केलेले आहेत. हे नवीन अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे ह्याचा एक संग्रह करून आपण नवीन ॲड केलेले आहेत. हे तुम्हाला इतके ठळक वैशिष्ट्य अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. भेटलं तर मी माझं नाव बदलतो, माझं चॅनलसुद्धा बंद करून टाकतो, कारण भेटणारच नाही तेवढे 26 ठळक वैशिष्ट्य. खूप मेहनत करून आपण अप टू डेट केलेले आहेत. चला पुढं. अध्ययन ही मानवी जीवनातील अशी मूलभूत प्रक्रिया आहे की ज्यामुळे मानवाची प्रगती होते. अध्ययनामुळे मानवाची प्रगती होते. बस परीक्षेमध्ये एवढं विचारतात. किंवा अध्ययन ही मानवी जीवनातील अशी मूलभूत प्रक्रिया आहे की ज्यामुळे मानवाची प्रगती होत नाही असं देतात, तर तसं नाही, मानवाची प्रगती होते. अध्ययन ही मनोशारीरिक प्रक्रिया असल्यामुळे अध्ययन ही मनोशारीरिक प्रक्रिया असल्यामुळे अध्ययनामुळे इंद्रियांची सक्रियता आवश्यक असते. हे थोडेसे किचकट आहेत, कारण हे मी BEd, पुन्हा जे आपले मुक्त विद्यापीठाचे पुस्तकं असतात, पुन्हा PhDचे असतात, त्याच्यामधले जे काही अध्ययनाबाबतीत जे काही असे महत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होते ना, मी ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तुम्हाला इतर पुस्तकामध्ये कुठे मिळणार नाही आहेत. अध्ययन ही मनोशारीरिक प्रक्रिया असल्यामुळे अध्ययनामध्ये इंद्रियांची सक्रियता आवश्यक असते. इंद्रियाची सक्रियताशिवाय अध्ययन होत नाही. अध्ययन हे हेतुप्रधान अशी प्रक्रिया आहे. अध्ययन हे हेतुप्रधान अशी प्रक्रिया आहे. अध्ययनामध्ये निश्चित क्रमबद्धता असते. परीक्षेमध्ये देतात अध्ययनामध्ये निश्चित क्रमबद्धता नसते. अध्ययनामध्ये निश्चित क्रमबद्धता असते. आपण कुठलीही गोष्ट आता कसं माहिती आहे का, पहिलं उद्दिष्ट काय होतं? अध्ययन जर करायचं असेल तर एखादं उद्दिष्ट असावं लागतं. मग त्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी आपण काहीतरी स्टेपवर करतो, स्टेप बाय स्टेप जातो. मग तोच असतो क्रम. म्हणजे कळाला का? आता एखादी गोष्ट साध्य करायचं तर आपण त्याच्यासाठी त्याच्या मागं लागतो, पण टप्प्याटप्प्याने जातो, काहीतरी विशिष्ट प्लॅनिंग करतो. तोच असतो क्रम. अध्ययनामध्ये निश्चित क्रमबद्धता असते. अध्ययनासाठी आंतरिक व बाह्य प्रेरणा आवश्यक असते. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला परीक्षेमध्ये पहिलं यायचं आहे, हे तुमचं उद्दिष्ट झालं. मग ते पहिले यायचं, पण पहिलं काय यायचं आहे? तर कोणीतरी आलेलं असतं, त्याच्याकडून तुम्हाला प्रेरणा भेटलेली असते आणि त्यामुळेच तुम्हाला परीक्षेमध्ये पहिलं यायचं आहे. किंवा मला चांगला अभ्यास करून नोकरीला लागायचं आहे. आता जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना नोकरी टिकवायची आहे. नोकरी टिकवणे ही त्यामागची प्रेरणा झाली. आणि ही प्रेरणा कुठून आली? तर ही आंतरिक प्रेरणा आली. आणि आंतरिक प्रेरणेसोबतच आपण जे सामाजिक जीवनामध्ये वावरत आहे, जर आता मी कार्यरत शिक्षक आहे, मी जर चांगला अभ्यास केलो आणि मी जर परत आता 10-15 वर्ष नोकरी करूनसुद्धा मला परत TET द्यावी लागत आहे, मी ती देण्यासाठी तयार आहे. माझी आंतरिक प्रेरणा आहे, ती मी तयारी आहे. पण सामाजिक प्रेरणासुद्धा तुम्हाला कशी भेटते? की बाबा जे बाजूचे माझे सहकारी वगैरे आहेत ते सुद्धा देत आहेत. आता काही जण पास झालेले आहेत, ते पास झालेल्यापासून तुम्हालासुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा भेटली की बाबा ते पास होऊ शकतो तर मी सुद्धा होऊ शकतो. मग हीच झाली आंतरिक आणि बाह्य प्रेरणा. तुम्हाला TET पास करायची, ही झाली आंतरिक प्रेरणा. तुमचे सहकारी पास झालेले आहेत, ते पास झालेल्यामुळं तुम्हाला त्यांच्यामुळं आणखीन प्रेरणा भेटली, ते पास होऊ शकतात तर मी काय नाही. मग ही झाली बाह्य प्रेरणा. आलं लक्षात? अध्ययनातून अपेक्षित वर्तन बदल घडवून येतो. हो, अध्ययनातून अपेक्षित वर्तन बदल घडवून येतो. अध्ययनामुळे माणूस खूप सुधारतो. अध्ययनामुळे समायोजन क्षमता वाढीस लागते. हे सुद्धा बरोबर आहे. अध्ययनामुळे समायोजन क्षमता अधिक वाढीस लागते. आता पुढला आहे
सराव व सातत्य यांमुळे अध्ययनाचे दृढीकरण होते. हो, जेवढा चांगला आपण सराव करतो तेवढं चांगलं आपलं अध्ययन होतं, म्हणजे त्याचे दृढीकरण होते. अध्ययनाद्वारे घडून येणारे वर्तनातील बदल हे प्रगतीच्या स्वरूपाचे असतात. म्हणजे हो, हे पण बरोबर आहे, प्रगतीच्या स्वरूपाचे असतात. अध्ययनाद्वारे घडून येणारे वर्तनातील बदल हे प्रगतीच्या स्वरूपाचे असतात. अध्ययनात नवीन गोष्टींचे संपादन अभिप्रेरित असते. बरोबर आहे. अध्ययनात ज्ञाता म्हणजे अध्ययन करणारा, ज्ञेय म्हणजे अध्ययन करावयाची गोष्ट व ज्ञान म्हणजे अध्ययनातून संपादन झालेली गोष्ट ही आहे. लक्षात ठेवा. आता 25चा आहे, अध्ययनाने प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात करता येतो. म्हणजे अध्ययनाचे संक्रमण, म्हणजे एकदा अध्ययन केले की त्याचा आपल्याला दुसरीकडे सुद्धा उपयोग करता येतो. अध्ययनामुळे आकलन होण्यास मदत होते. हे सुद्धा बरोबर आहे. अशा प्रकारचे 26 वैशिष्ट्ये आहेत. पूर्वीच्या नोट्समध्ये 23 होते, ह्या अपडेटेड नोट्समध्ये 26 आहे. आता इथं टिपसुद्धा मी दिलेली आहे. तुम्हाला काय दिलेली आहे टिप? बॉक्समध्येच दिलेली आहे. आणखीन येथे असतेच्या ठिकाणी नसते, नाहीच्या ठिकाणी आहे आणि नसतेच्या ठिकाणी असते, असतोच्या ठिकाणी नसतो असे देऊन विधाने बदलतात व आपल्याला फसवतात. त्यामुळे काळजीपूर्वक विधाने पाठ करावीत. मी तुम्हाला विधानं समजून सांगताना, उदाहरण देताना त्यावेळेसच सांगितलेलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला शेवटी टिप दिलेली आहे. का? की बाबांनो, परत तुमच्या लक्षात यावं परीक्षेमध्ये कसे विधाने बदलले जातात. त्यामुळं मी तुम्हाला हे असं दाखवलेलं आहे. तर हे तुम्हाला एक सॅम्पल डेमो होता की बाबा मला मानसशास्त्र शिकवायला येतं, समजून सांगायला येतं का नाही. आता तसं तर मी 2024 पासून, म्हणजे सॉरी 2022 पासून शिकवते मानसशास्त्र. आपलं ज्यावेळेस 2021ची TET झाली होती त्यावेळेससुद्धा आपण मानसशास्त्र शिकवलं. तेव्हाचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिलेले असतील. तर तरीसुद्धा आपण परत एकदा नव्याने चालू करणार आहोत. मध्येच चालू करायचं होतं पण थोडीशी तब्येत व्यवस्थित नव्हती. आत्तासुद्धा व्यवस्थित नाही आहे, सर्दी खोकला आहे. तरीसुद्धा एक सॅम्पल डेमो मी तुमच्यासाठी टाकलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, समजून सांगण्याची पद्धत कशी वाटली ते सुद्धा सांगा. आणि आपल्या ह्या ज्या काही सेकंड एडिशन आहे ह्या नोट्ससुद्धा आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत. ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटून जातात आणि त्याचं आपण एकदम व्यवस्थित असं हे केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ 324 पेज आहेत. हे कवर पेज, बॅक पेज सहित 326 होतात. हे मागचं पेज आहे 324. आणि ह्या नोट्सच्या एकदम शेवटी तुम्हाला काहीतरी एक संदेशसुद्धा दिलेला आहे, परीक्षेला जाताना वाचण्यासाठी आहे. आता हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा. ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDFमध्ये सुद्धा भेटू शकतात. आता ह्या व्हॉट्सअपला नोट्स PDFमध्ये घ्यायचं असेल तर ह्या नोट्सची किंमत 400 रुपये आहे. पूर्वी जे आपण मानसशास्त्राच्या नोट्स देत होतो त्या नोट्सची किंमत किती होते? 351 होती. त्यावेळेस त्याच्यामध्ये 18 चॅप्टर होते. आत्ताच्या नोट्समध्ये 28 चॅप्टर आहेत. पेज संख्या 324, म्हणजे पेजांची संख्या डबल झालेली आहे. तरीसुद्धा आपण किंमत वाढवली नाही, फक्त 50 रुपये वाढवली आहे. ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटून जातात. या नोट्सची किंमत 401 रुपये आहे. ज्यांना आवश्यक असेल वाटत असेल त्यांनी घ्या. ह्याच्या खाली नंबर वगैरे दिलेला आहे. हा पहा 89 99 65 38 15. ह्या नंबरवर तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा किंवा याचे सॅम्पल पाहिजे असेल तर सॅम्पलसुद्धा पहा, त्यानंतर घ्या. तर ठीक आहे, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.